छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये 90 वर्षाचे आजोबा त्यांच्या 75 वर्षीय पत्नीला एक सोन्याची माळ घेऊन देत आहेत। मात्र त्यांच्या डोळ्यातील अश्रू, त्यांच्या डोळ्यातला आनंद, हे माळेबद्दलचा आनंद आता व्यक्त करताना दिसत आहेत। भीक मागून जगणारे हे कुटुंब मात्र गेली 10 पेक्षा जास्त वर्षापासून या शांताबाई शिंदे यांच्या गळ्यातील ही पोत घेण्याची इच्छा होती। सोन्याची तर घेऊ शकत नव्हते म्हणून 1 ग्राम सोन्याची घेतली। दुकानात गेले 4 दुकानात त्यांना हाकलून दिलं, मात्र 5व्या दुकानात त्यांना जवळ केलं आणि दुकानदारांनाही निःशुल्क ही माळ त्यांना दिली। खरं तर यासाठी निवृत्ती शिंदे वर्षभर पैसे मागून जवळपास 2,500 रुपये जमवले होते। मात्र या दुकानदारांना हजारोंची माळ फक्त 25 रुपयामध्ये त्यांना दिले। हा हृदयस्पर्शी असा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। नाही आता पण कसं आता याचे पैसे किती होते बघ? पैसे का हा? तुम्ही किती काढले? इतकेच आणलेत, आता काय करू? अरे बाप, भरपूर आणले हो। 1120 रुपये। हं, बर, तुम्हाला हं, हे बी तुम्हाला हं, नगर करा ना। हं, आणि ही माळा हं, तुम्हाला, हं, ही घालाची हं. ना, घालताना ना। हो. आणि ही वाटी बाबाकडून तुम्हाला, बाबा द्या नाही, वाटी, पण- तुम्ही द्या। तुम्ही लग्न केलं किती वर्ष आधी लग्न केलं? बाबा तुमच्या एवढा पोरगा वारला द्या ना. द्या द्या द्या। बाई, हा, ही आवडलं वाटी। केलं. नाही हा? पैसे घेत नाही काही म्हणा. हा, मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या। घ्या 1000 रुपये. 1000 रुपये नको, लय झाले तेवढे पैसे। बाबा, आजीवर प्रेम करता तुम्ही? आता काय आता म्हातारे पण तर आता काय सांभाळत लागतं ना. नाही आता पण कसं आता याचे पैसे किती होते बघ? पैसे का हा? तुम्ही किती काढले? इतकेच आणलेत, आता काय करू? अरे बाप, भरपूर आणले हो। 1120 रुपये। हं, बर, तुम्हाला हं, हे बी तुम्हाला हं, नगर करा ना। हं, आणि ही माळा हं, तुम्हाला, हं, ही घालाची हं. ना, घालताना ना। हो. आणि ही वाटी बाबाकडून तुम्हाला, बाबा द्या नाही, वाटी, पण- तुम्ही द्या। तुम्ही लग्न केलं किती वर्ष आधी लग्न केलं? बाबा तुमच्या एवढा पोरगा वारला द्या ना. द्या द्या द्या। बाई, हा, ही आवडलं वाटी। केलं. मला बेकार वाटायला नाही, काय नाही का? आम्हाला बेकार वाटते. आता कसं होईना, काय होईल? चांगली गोष्ट आहे। लोकांच्या भावना हे होत आहेत। तुमच्या काय भावना आहेत नेमक्या याबद्दल? आता आम्हाला सरकारने घरदार द्यावा, चांगलं बांधून हे करा बाबा। दुसरं काय नाही, मी गरीबी आम्ही भीक मागून खातो, दुसरं काय माग मदत करायची घरात मदत करा मला घराची, दुसरं काय नाही। भावनाची झाली की चल बाबा साधी काढू हे गेलं तर ते 2 दुकान झाले तरी ते मन पुन्हा एक झालं दुसरं चौथ्या दुकानावर त्या माणसाला तसं केलं दुकानदार पैसे काही घेतले नाही त्याला म्हणलं आपली घेऊ साधी माझी पैसे मागू कशी जमा केले होते पैसे? रुपया 2 रुपये 5 महिना एक महिना मी त्यांना म्हटलं की काय खरेदी केलंय? तर म्हणे हे घेतलंय। म्हटलं बरं, किती पैसे आणले सोबत? तर म्हणे हे काय? तर त्यांनी 1120 रुपये त्या काउंटरला ठेवले होते, मी ते उचलली। तर म्हणे अजून पाहिजे का? माझ्याकडे आहे। मग त्यांनी खालच्या त्यांच्या बॅग मधून पोटली काढली, त्यामध्ये चिल्लर होती भरपूर सारी। म्हटलं हे नको मला। म्हटलं अरे बापरे, एवढे पैसे आणलेत तुम्ही? तर म्हणे अजून कमी पडली तर आपल्या बायकोला म्हटले ते आजींना की ए, तुझ्याकडे जे पैसे दिलेत ना ते दे। तर त्याच्यामध्ये 10-10, 20-20च्या नोटा होत्या, गुंडाळलेल्या, अशा चुरगळलेल्या। त्या माझ्या हातामध्ये दिल्या, मी त्यांना ते परत दिलं। आणि मी त्यांना म्हटलं की हे तुमचे पैसे, आजोबाला दिले आजोबाचे पैसे। म्हटलं तुमचा आशीर्वाद आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आला ना तर आमचं कल्याणच कल्याण आहे। त्यांनी ते पैसे घेतले, पण त्यांची काय इच्छा होती, काहीतरी पैसे घ्यावं, म्हणजे प्रामाणिकपणा होता तो। मी म्हटलं नको मला, तुम्हाला हा दागिना आणि आजींना वाटी देण्यासाठी मी आजोबाच्या हातात दिली। म्हटलं आजोबा ही वाटी त्यांना द्या। तर ते म्हणले नग नग। म्हटलं नाही, द्या तुम्ही। आणि त्यांनी ते त्या ठिकाणी घेतलं आणि त्यांना त्यांच्या मुलाची आठवण आली। मग ते म्हणजे अश्रू झाले त्यांना। आता ते सात्वन वगैरे करता मला तर काही येत नाही, पण आम्ही प्रयत्न केला छोटासा।